राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचा रणशिंग फुंकलाय। मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली तर या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं थेट अपडेट घेऊया। उमेश, मनसेच्या वतीनं गुढीपाडवा मेळाव्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे, तुम्ही त्याच ठिकाणी उपस्थित आहात। कशा पद्धतीची ही तयारी करण्यात आलेली आहे, कारण उद्या राज गर्जना ऐकायला मिळणार आहे? नक्की शुभम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे तो शिवाजी पार्क येथे पार पडतोय। आता आपण पाहू शकतो इथेच ही तयारी जी आहे ती पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। खास करून जो स्टेजची तयारी आहे त्याची पाहणी करताना आपल्याला काही कार्यकर्ते दिसत आहेत। स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून राज ठाकरे भाषण करत असताना आपल्या इथे मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ते दिसावेत। आणि खास करून जर मी जो कॅमेरामॅन आहे त्याला सांगेल की जे मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळेस निर्मिती झाली होती त्यावेळेस नाशिकचा जो पहिला मेळावा झाला होता त्यावेळेस राज ठाकरे यांनी हे ब्रीदवाक्य दिलं होतं आणि ते ब्रीदवाक्य यावेळेस आता स्टेजवर लिहिण्यात आलेलं आहे। संपूर्ण मैदानाभर खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि खुर्च्याच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला मैदानाच्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत आणि यासोबतच राज ठाकरेच्या मैदानभर होर्डिंग्स देखील लावलेल्या आहेत आणि या होर्डिंग्सवरती त्यांनी नेहमी जे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेते मंडळाला जे उपदेश दिलेले आहेत, ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना देखील लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे यावेळेस राज ठाकरे नेमकं काय बोलणार, आपल्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। महापालिका निवडणुका, खास करून मुंबई नाशिक या महापालिकेवरती राज ठाकरेंची नजर आहे। पुण्यामध्ये देखील त्यांनी सातत्याने विशेष लक्ष दिलेलं आहे आणि या महानगरपालिका संदर्भात राज ठाकरे नेमकं काय सांगणार आहेत आपल्या कार्यकर्त्यांना हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच राज्यातले इतर महत्त्वाचे देखील मुद्दे आहेत, कारण राज ठाकरे नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावर आपलं भाष्य करत असतात। खास करून छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, याबाबत जे वादग्रस्त वक्तव्य सातत्याने गेल्या काही दिवसापासून केली जात आहेत। कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या सगळ्या संदर्भात राज ठाकरे काय म्हणणार हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत त्या रात्रीच निघतात, सकाळपर्यंत इथे पोहोचतात आणि संध्याकाळी या गुढीपाडव्या मेळाव्यात सामील होऊन राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज्यभरातून गोळा होऊन ऐकणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या सकाळपर्यंत स्टेज पूर्ण होईल आणि शेवटची जी पाहणी आहे ती कार्यकर्ते, नेते मंडळी घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। शुभम, अगदी उमेश, मात्र राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या सोबतच विरोधकांवर देखील आता टीकास्त्र डागण्याची शक्यता आहे, खडेबोल सुनावण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच, कारण गेल्या वेळेचा जो कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांचा झाला होता त्यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच जे आहे ते अनेक वेळा खडेबोल सुनावलेले आपण पाहायला मिळाले। नक्कीच एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी मैत्री ते जपतातच, मात्र राजकीय ज्यावेळेसची वाटचाल आहे, राजकीय ज्यावेळेस त्यांचे वक्तव्य आहेत त्यावेळेस अनेक वेळा त्यांनी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांचे कान टोचलेले। यासोबतच खास करून उद्धव ठाकरे यांना काय म्हणणार आहे, कारण गेल्या वेळेसही त्यांनी ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या हातातून ही सर्व शिवसेना गेली होती त्यावेळेस त्यांना धारेवर धरलं होतं, आपल्या भाषणातून त्यांना वेगवेगळ्या ज्या आहेत त्या सूचना केल्या होत्या। यासोबतच जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांच्या जे कार्यप्रणाली आहे त्यांच्यावरती त्यांनी बोट ठेवलं होतं। त्यामुळे यावेळेस विरोधक असतील, सत्ताधारी असतील, यांना ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।